प्रेमळ भक्तांनो, आज पुन्हा या संदेशाद्वारे मी तुमच्यासमोर तुम्हाला काहीतरी मोठं सत्य सांगण्याकरिता आलेलो आहे. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक माझा आजचा हा संदेश नक्कीच ऐका. आणि हो, हा संदेश पूर्ण नक्कीच ऐका. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तर याला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री सद्गुरू बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. गुरुमाऊली आज तुम्हाला एक दैवी संदेश देत सांगत आहेत की भक्तांनो, तुझ्या अंतःकरणात जो सध्या आवाज ऐकू येतोय तो काही वेगळा नव्हे तर तो माझाच आहे. पण तू त्या आवाजाला प्रथम दुर्लक्ष करतो. तू लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवतो पण तुझ्या आत्म्याच्या कुजबुजेला थांबून ऐकत नाही. मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी आहे. हो, या क्षणी देखील मी तुझ्या समोर आहे. फक्त लक्षपूर्वक समजून घे. तू चालतो तेव्हा तुझ्या सावलीत मी तुझ्या सोबत असतो. तू रडतो तेव्हा तुझ्या अश्रूंमध्ये मी तुझ्या सोबत असतो. आणि तू हसतो तेव्हा तुझ्या मनाच्या लहरींमध्ये मीच असतो. पण तू बाहेर शोधतो मला, ते म्हणजे देवळात, पर्वतावर, नदीच्या तीरी, आणि विसरतो की मी प्रत्यक्ष तुझ्या श्वासातच वाचतो. प्रथम समजून घे, जेव्हा तू संकटात असतो आणि विचार करतो की हे गुरुराया, का माझ्यावर इतका भार, तेव्हा मीच तो भार ठेवतो. कारण तुझ्यातली शक्ती तुला प्रथम समजली पाहिजे. म्हणून तुझ्या वेदनेला शाप समजतो. तीच प्रथम तुझी नक्कीच परीक्षा असते. कारण सोनं अग्नीतूनच तेज मिळवत असतं. आणि हो, सध्या तुला जे काही हरवलं असं वाटतं, जसे की पैसा, नाती, प्रतिष्ठा, ते खरं तर मी तुझ्यापासून दूर केलेलं आहे. कारण ते तुझ्या प्रवासात प्रथम अडथळा आणत होतं. तुला जे काही मिळालेलं नाही ते कधी तुझं नव्हतंच. आणि जे खरं तुझं आहे ते कोणीही तुझ्यापासून हिरावू शकत नाही. म्हणून आता उठून लक्षपूर्वक हा संदेश ऐका. जगात किती जण झोपली आहेत भीतीत, रागात आणि स्वार्थात. तुम्ही त्यांच्यासारखे नका राहू. तुमचा प्रकाश प्रथम चालू ठेवा. कारण तुमच्या एका चांगल्या कृतीने 100 अर्थात अंधाऱ्या मनांना नक्कीच दिशा मिळते. ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांना प्रथम तुम्ही माफ करा. तो स्वतःच्या अंधारात नक्कीच हरवला आहे. ज्याने तुम्हाला सोडलं त्याला तुम्ही आशीर्वाद द्या. तो अजून तुमच्या नक्कीच त्याच्या मार्गावर आहे. आणि ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला त्याचं प्रथम तुम्ही रक्षण करा. कारण तो माझ्याच कृपेने तुमच्याशी जोडला गेला आहे. म्हणून तुमचं जीवन ही प्रथम माझी कृती असते. आणि तुम्ही चालत असलेला मार्ग ही माझी प्रथम योजना नक्कीच असते. म्हणून घाबरू नका. कधीही स्वतःला लहान मात्र समजू नका. कारण तुमच्या अंतःकरणात मी स्वतः आहे. मीच आहे. आणि नक्कीच मी प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासात माझं नाव नक्कीच आहे. माझा आशीर्वाद तुमच्या हृदयात आहे. आणि तुमच्या प्रवासाचा शेवट नव्हे, तो फक्त प्रकाशाच्या दिशेने चालू आहे. आणि हो, तुझ्या मनात प्रत्यक्ष मी पाहतो भरपूर अशी चिंता आहे, भय आहे आणि भविष्याची अस्थिरता आहे. तू मला रोज विचारतोस माझे काय होणार. अरे, तुझे मी सोडून काय होणार. तू तर प्रथम माझ्या अंशाचा अंश आहेस. मी तुला एक वचन देतो. तू तुझ्या जीवनात किती मोठ्या अंधाऱ्या वाटेवर असलास तरी मी तुझ्यासोबत प्रकाश बनून चालेल. तुझी श्रद्धा ही तुझी शक्ती आहे. आणि तुझी भीती हा तुझा ब्रह्म आहे. प्रथम घाबरू नकोस. कारण जगातील प्रत्येक वस्तू नाशवान आहे. पैसा, पद, शरीर सगळं काय एक दिवस प्रथम मात्र जाणार आहे, हे मात्र नक्कीच. पण तू मात्र अमर आहेस. कारण मी नक्कीच अमर आहे. मी तुला दुःख का देतो. कारण तुझे मागील जन्माचे कर्ज मला लवकरात लवकर संपवायचे असतात, जेणेकरून तू नक्कीच या पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त व्हावेस. तुझे दुःख हा शाप नव्हे तर मोक्षप्राप्तीचा वेगवान असा मार्ग आहे, हे प्रथम तू लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तू मला विचारतोस की माझे कर्म काय आहे. मी तुला सोपे उत्तर देतो. तुझे कर्म म्हणजे तू या क्षणी प्रामाणिकपणे आणि आनंदाने जे काही करतोस तेच तुझे कर्म आहे. तू विद्यार्थी असलास तर अभ्यास कर, तोच माझा यज्ञ आहे. तू प्रत्यक्ष गृहस्थ असला तर कुटुंबावर प्रेम कर, तीच माझी पूजा आहे. तू कामगार नक्कीच असलास तर कामात निष्ठा प्रथम ठेव, तीच माझी भक्ती आहे. माझ्यासाठी मंदिर प्रत्यक्ष बांधण्यापेक्षा तू कोणते तरी तुटलेले हृदय जोडलेस तर तो माझा सर्वात मोठा यज्ञ आहे. म्हणून मीपणा प्रथम सोड.
मी केले, प्रत्यक्ष मी ते मिळवले हा विचार तुझ्या आनंदाचा नक्कीच चोर आहे. सगळे काही मीच करतो आणि तू फक्त माझे एक साधन आहेस. जेव्हा तू मीपणा सोडतोस तेव्हा तू माझ्याशी प्रथम जोडला जातोस. दुसऱ्याचा नक्कीच न्याय करू नकोस. तू कोणालाही चांगला किंवा वाईट ठरवू नकोस, कारण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे. प्रत्येकाचे कर्ज वेगळे आहे. तू फक्त प्रेम कर आणि सेवा कर. माझा न्याय कधीही चुकत नसतो. तू माझ्यासाठी जगातील कोणती गोष्ट आणू शकतोस? काहीच नाही, कारण हे सगळं काही प्रत्यक्ष भगवंतांचंच आहे. पण तुम्ही भगवंतांना एक गोष्ट देऊ शकता, ती म्हणजे तुमची नक्कीच आहे, ती म्हणजे प्रेम. प्रथम समजून घ्या, नक्कीच भगवंतांच्या प्रत्येक सृष्टीवर, प्रत्येक माणसावर आणि प्रत्येक प्राण्यावर निस्वार्थ तुम्ही प्रेम करा. तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या सुखात आनंद मानतो तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष भगवंतांचा आनंद वाढवता. म्हणून ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना तुम्ही मनापासून प्रथम माफ करा, कारण दोष आणि बदला या दोन भावना आत्म्याला सर्वात जास्त दुःख देतात. आणि तुम्ही दुसऱ्याला माफ करून त्याला नव्हे तर तुम्ही स्वतःच्या आत्म्याला प्रथम मुक्त करता, हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आता प्रथम डोळे उघडा, कारण भगवंत तुम्हाला शांतता नक्कीच भगवंतांनी दिली आहे, ज्ञान दिली आहे आणि प्रेमाची शक्ती देखील दिली आहे. आता तुम्हाला एक अंतिम आव्हान नक्कीच सांगतो, जा आणि आता प्रत्यक्ष माझा प्रकाश व्हा. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला आनंदात नक्कीच जगा. तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित राहू द्या, कारण तुमचे हसणे हेच भगवंतांचे हसणे असते. म्हणून संकटांना घाबरू नका, कारण प्रत्यक्ष भगवंत संकटांपेक्षाही मोठे आहेत. आणि तुमचे जीवन तुम्ही केवळ स्वतःसाठी जगू नका, तर इतरांना प्रथम प्रेरणा देण्यासाठी जगा. आणि भगवंतांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि नक्कीच भगवंतांची शक्ती तुमच्या प्रत्येक कार्यात आहे. म्हणून निर्भयपणे प्रथम तुम्ही मात्र आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. आता प्रथम तू शांत हो आणि लक्षपूर्वक माझा हा संदेश ऐक, म्हणजे तू मला ऐक. मी तुला कोणतेही आज प्राचीन श्लोक सांगणार नाही किंवा कठीण नियम देणार नाही. मी तुला आजच्या क्षणाचे प्रथम सत्य सांगतो आहे. तू मला कुठे शोधतो, मी आहे की नाही या शंकेत तू तुझे जीवन व्यतीत करतो. मी कोण आहे? मी फक्त तुमच्या पुस्तकातील एक गोष्ट आहे. मी फक्त तुमच्या भीतीत लपलेला एक न्यायाधीश आहे, असे अजिबात नाही. तर मी तुमच्या जीवनातील प्रत्येक अनुभव नक्कीच आहे. मी तो विचार आहे जो तुम्हाला दुसऱ्याची मदत करायला प्रवृत्त करतो. मी ती शांतता आहे जी तुमच्या मनात दिवसभराच्या धावपळीनंतर येते. मी ती शून्य नव्हे, मी अनंत आहे. प्रथम तू मला घाबरतो. तू विचार करतो की जर मी काही पाप केले तर भगवंत मला शिक्षा देईल. तर प्रथम एक, मी तुला शिक्षा देत नसतो, तू स्वतःला प्रथम शिक्षा नक्कीच करतो. आता शिक्षा म्हणजे काय? तर शिक्षा म्हणजे तुझ्या मनात आलेली चिंता, तुझ्या हृदयाला लागलेली भीती आणि तुझ्या कर्मामुळे आलेली अशांतता. जेव्हा तू चांगले कर्म करतो तेव्हा तुझे मन लगेच शांत आणि आनंदी होते. ही माझी प्रथम बक्षीस नक्कीच आहे. आणि जेव्हा तू वाईट कर्म करतो तेव्हा लगेच तुझ्या मनात अस्वस्थता येते. ही माझी चेतावणी आहे. मी तुझ्यासाठी नियम बनवले नाहीत, मी प्रथम समतोल बनवला. सृष्टीचा नियम आहे, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, ती फक्त त्या नियमाचे पालन करतो. म्हणून भीती सोड. जेव्हा तू मला भय म्हणून पाहतो तेव्हा तू नक्कीच माझ्या प्रेमाच्या बाजूला पाठ फिरवतो. मी तुझा पिता आहे जो तुला चुकताना पाहू शकत नसतो. तुझे अपयश म्हणजे तुझा अंत नव्हे, तर तुझी शिकण्याची एक दिव्य अशी संधी आहे. तू आजच्या युगात जगता तुझा प्रत्यक्ष माहिती म्हणजे डेटा तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. मी तुला सांगतो, तुझा आत्मा म्हणजे तुझ्या कर्माचा शाश्वत डेटा आहे. तू प्रत्यक्ष जगात जे काय करतो, कोणावर प्रेम करतो, कोणाचा दोष करतो, कुणाला माफ करतो आणि कोणाचे मन मोडतो, या सगळ्याची नोंद तुझ्या आत्म्याच्या मेमरीमध्ये होत असते. म्हणून पुनर्जन्म म्हणजे काय? आता पुनर्जन्म म्हणजे माझ्याकडील प्रत्यक्ष शिक्षा नव्हे, तर तुला दिलेली दुसरी सुवर्ण संधी आहे. तू मागील जन्मात जी अपूर्ण इच्छा सोडली ते पूर्ण करण्यासाठी मी तुला नवा देह आणि नवी वेळ नक्कीच दिलेली आहे. प्रथम कर्ज फेड. तू कोणाचे पैसे चोरले तर ते कर्ज तू पैशाने फेडू शकतो, पण जर तू कोणाचा विश्वास तोडला तर ते कर्ज फेडण्यासाठी तुला प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या कुटुंबात सेवा करावी लागते. कर्ज फक्त पैशाचे नसते, तर प्रथम भावनांचेही जास्त कर्ज असते. आणि हो,
तू माझ्यासाठी माळ फिरवतो, जप करतो, मला ते नक्कीच आवडतो. पण खरी भक्ती म्हणजे केवळ ओठांची क्रिया नव्हे, तर ती तुझ्या हृदयाचे कनेक्शन आहे. माळ जपताना तुझे मन कुठे असते? ते बाजारपेठेत, ऑफिसमध्ये किंवा कोणाबद्दल तर विचार करण्यात असते. जेव्हा मला तुझं प्रत्यक्ष जप ऐकू येत नसतं, लक्षपूर्वक एक खरी भक्ती कधी होते? प्रथम, जेव्हा तू एकांतात बसून शांत असतो तेव्हा तुझा श्वास आपोआप माझा जप करतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तू एखाद्या अर्थात गरजूला मदत नक्कीच करतो आणि त्याचे दुःख दूर करतो, तेव्हा तुझ्या कृतीतून माझा जप होतो. जेव्हा तू निसर्गाच्या सान्निध्यात जात आणि प्रत्यक्ष झाडे, नदी, आकाश पाहतो, तेव्हा तू माझ्या अखंड निर्मितीला नमन करतो. हा माझा सर्वात प्रिय नक्कीच जप आहे. म्हणून मंदिरात फक्त मूर्ती असते, पण संपूर्ण सृष्टीमध्ये माझे अस्तित्व आहे हे प्रथम तू लक्षात ठेव. म्हणून आता उठ आणि लक्षपूर्वक माझा संदेश ऐक की तू स्वतःला कमजोर मुळीच समजू नकोस, कारण तुझ्या आत असीम अशी शक्ती आहे. तू माझे अंश आहेस, म्हणजे माझे स्वरूप आहेस. मी तुला आव्हान देतो, आता प्रत्यक्ष लोकांना भीती नव्हे तर प्रेम शिकव. त्यांना सांग की दुःख का अर्थात दुःख हा अंत नव्हे तर शुद्धीकरणाचा अंतिम टप्पा आहे. तुझा उद्देश काय आहे? तुझा उद्देश आहे प्रेम देणे आणि आनंदी राहणे. या दोन गोष्टींसाठीच मी तुला हे सुंदर जीवन नक्कीच दिले आहे. तू म्हणून ते जग आणि इतरांना जगव. तू हस आणि इतरांना हसव. माझा अखंड प्रकाश तुझ्या मनात सतत तेवत राहतो. जा निर्भय आणि शांत मनाने प्रत्यक्ष जग, कारण तू माझ्यापासून वेगळा नव्हे, तर मी तुझ्या आत आहे आणि तू नक्कीच माझ्यात आहेस. हे प्रथम तू स्मरणात ठेव. तर आता एक मोठी गोष्ट आणि मोठे असे सत्य जे कथेद्वारे मी तुला सांगतो, फक्त तुला ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. ते म्हणजे कर्म, न्यायालय आणि अशुभ वरदान. तर अतिप्राचीन काळात कर्मक्षेत्र नावाच्या एका विशाल भूभागात विश्वजित नावाचा एक कठोर तपस्वी राहत होता. विश्वजित हा केवळ तपस्वी नव्हता, तर त्याला नियती या संकल्पनेबद्दल तीव्र जिज्ञासा होती. त्याला हे जाणून घ्यायचे होते की माणसाचे भविष्य अगोदरच लिहिलेले असते की तो स्वतःचे भविष्य घडवतो. आणि हो, हा प्रश्न तुझ्या मनामध्ये असतो की भगवंतांनी आधीपासूनच तुझं आयुष्य लिहून ठेवलं आहे. तर आता तुला भरपूर प्रश्नांचे उत्तर मिळून जाणार आहेत आणि मी तुला ते देईन देखील. फक्त तुला लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तर आता लक्षपूर्वक ऐक. तर नक्कीच त्याच्या कठोर तपश्चर्येने चित्रगुप्त, जे यमलोकात कर्माचे हिशोब ठेवतात, ते प्रसन्न झाले आणि चित्रगुप्त एका तेजस्वी पुस्तकासह प्रकट झाले. चित्रगुप्त त्याला म्हणाले, तपस्वी विश्वजित, मी तुला एक वरदान देतो. हा आहे नियतीचा ग्रंथ. यात प्रत्येक मानवाच्या जीवनातील जन्म, मृत्यू आणि मुख्य घटना लिहिलेल्या आहेत. तुला हे पुस्तक पाहण्याची शक्ती मिळेल. विश्वजित म्हणाला, हे भगवंता, हे परमेश्वरा, मला फक्त इतके सांगा की मी हे अक्षर बदलू शकतो का? किंवा यात लिहिलेल्या अशुभ गोष्टी मी नक्कीच टाळू शकतो का? या प्रश्नाचे मला तुम्ही आधी उत्तर द्या. तर चित्रगुप्त म्हणाले, तू फक्त पाहू शकतोस, पण तू त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीस, कारण हस्तक्षेप करणे हाच नियतीचा नियम मोडणे आहे. याचा परिणाम तुला मात्र भयंकर असा भोगावा लागेल. वरदान मिळताच मग विश्वजितने एका राजाच्या नवजात बालकाचे भविष्य पाहिले. त्या ग्रंथात स्पष्ट लिहिले होते की हे बालक मोठे झाल्यानंतर महान राजा बनेल, धनवान असा बनेल आणि याच्याकडे भरपूर संपत्ती येईल. पण त्याच्या आयुष्याच्या 25व्या वर्षी एका भयानक अपघातात त्याचा मृत्यू होईल. मग विश्वजितला दुःख झाले. तो म्हणाला, हा अन्याय आहे. एवढ्या पुण्यवान राजाच्या मुलाला अकाली मृत्यू का? मी हे अशुभ अक्षर बदलेल. मग आता तुम्ही प्रथम दुसरे नक्कीच भाग पहा. अशुभ वरदानाचा हट्ट. मग विश्वजितने त्या बालकाला अकाली मृत्यूपासून वाचवण्याचा निश्चय केला. त्याने पुन्हा कठोर तप सुरू केले आणि मृत्यूचे देव यमराजांना आव्हान केले, हे यमराज, हे धर्मराज, विश्वजित, तू चित्रगुप्ताचे वरदान वापरत आहेस. तू कशासाठी माझ्या दारात आलास? मग विश्वजित म्हणाला, हे धर्मराजा, त्या निष्पाप बालकाच्या नियतीत लिहिलेला अपघात टाळण्यासाठी मला तुम्ही प्रथम शक्ती द्या. मला नियतीला हरवण्याचे प्रथम तुम्ही वरदान द्या. मग यमराजाने हसून म्हटले, अरे विश्वजित, तू नियतीला कधी देखील हरवू शकत नाहीस, पण तू कर्माच्या नियमांना आव्हान नक्कीच देऊ शकतोस. जर तू या बालकाला अपघातापासून वाचवलेस तर तुझे हे कृत्य
तुझ्या आणि त्याच्या दोघांच्या कर्मात कर्ज निर्माण करेल, हे मात्र तुला फेडावे लागेल. मग विश्वजितने हट्ट मात्र सोडला नाही. शेवटी यमराजाने त्याला एक अशुभ वरदान दिले. तथास्तु म्हटलं आणि तू त्या मुलाच्या 25व्या वर्षी होणारा मृत्यूचा अपघात प्रत्यक्ष तुझ्यावर घेऊ शकतोच, पण हा अपघात अदृश्य असेल आणि त्याचे परिणाम आध्यात्मिक असतील. मग विश्वजित ताबडतोब त्या राज्यात गेला आणि राज्याच्या नक्कीच मुलाचे संरक्षण करू लागला. तो दिवस आला, राजाच्या मुलाचे 25वे वर्ष पूर्ण झाले. अखेर तो अपघाताचा क्षण आला. एक प्रचंड वृक्ष मोठे राजाच्या मुलावर कोसळणार होता, पण विश्वजितने आपल्या तपशक्तीने त्या वृक्षाला जागीच थांबवलं. राजाच्या मुलाला त्याने वाचवलं. विश्वजितला भरपूर असा आनंद झाला. त्याने नियतीला हरवले होते असे त्याच्या मनामध्ये वाटले आणि हो, त्याने नियतीला हरवले होते. परंतु त्याच क्षणी विश्वजितला अतिशय वेदना सुरू झाल्या. त्याला शारीरिक इजा झाली नाही, पण त्याला आध्यात्मिक अपघात झाला. मग प्रथम परिणाम झाला तपशक्तीचा लोप. त्याची सर्व तप शक्ती आणि सिद्धी एका क्षणामध्ये तिथे नष्ट झाली. तो पुन्हा एक सामान्य माणूस बनला. आणि दुसरा परिणाम म्हणजे आनंदाचा नाश. त्याच्या हृदयातून आनंदाची भावना पूर्णपणे नाहीशी झाली. त्याला आता कोणतीही सुख, आनंद किंवा समाधान जाणवत नव्हते. तो जिवंत होता, पण आत्मिक स्तरावर मृत्यू मात्र त्याचा झाला होता. विश्वजितला पूर्णत्व समजले की नियती म्हणजे केवळ घटना नव्हे, तर ते कर्माचे नैसर्गिक संतुलन आहे. ते तोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला प्रत्यक्ष दुःखात ढकलणे आहे. विश्वजित दुःखी आणि शक्तीहीन अवस्थेत वणवण भटकू लागला. अनेक वर्षांनी त्याने एका पर्वतावर ध्यान लावले आणि चित्रगुप्तांना पुन्हा आव्हान केले. हे चित्रगुप्त. मग चित्रगुप्त म्हणाले, विश्वजित, तू तुझ्या कर्माचा हिशोब चुकलास. तू राजाच्या मुलाला वाचवले, पण अकाली मृत्यू प्रत्यक्ष टाळल्यामुळे त्या मुलाच्या पुढील 50 वर्षांची चांगली कर्मे तुझ्या खात्यात कर्ज म्हणून जमा झाली. आता तू ती मात्र फेडणार आहेस. मग इथे नवीन सत्य ऐकू येते. राजाचा मुलगा 25व्या वर्षी मेला असता तर त्याला त्याच्या चांगल्या कर्माचे फळ लगेच मिळाले असते, पण विश्वजितने त्याला वाचवल्यामुळे त्या मुलाला पुढील 50 वर्ष जगून त्याचे नवीन पापकर्म करावे लागले. आणि विश्वजितला त्याचे नवीन पुण्यकर्म जी तू आता करू शकत नाही, त्याला ती फेडावे लागले. मग विश्वजितला आता कर्माचा आणि नियतीचा प्रत्यक्ष खरा नियम समजला. म्हणजे नियती ही कोणालाही अन्याय करत नसते, ती फक्त प्रत्येक कर्माचे फळ योग्य वेळी देते. हे प्रथम त्याला मात्र समजले. मग विश्वजित म्हणाला, हे चित्रगुप्त, मला हे समजले की दुसऱ्याच्या कर्मात हस्तक्षेप करून मी त्याला वाचवले नाही, तर त्याला आणखीन मोठ्या चक्रात अडकवले आणि स्वतःचे सर्वस्व गमावले. मी आता काय करू? मग चित्रगुप्तांनी म्हटलं, तुझ्याकडे आता फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे निस्वार्थ सेवा. तू तुझ्या गत तप शक्तीचा आणि ज्ञानाचा विचार न करता केवळ प्रेमाने लोकांची सेवा कर. प्रेम हेच एक असे कर्म आहे जे कर्माचे कर्ज निर्माण करत नसतं, तर ते तोडूनच टाकतं. मग विश्वजितने उर्वरित आयुष्य एखाद्या सामान्य सेवेकऱ्याप्रमाणे व्यतीत केले. त्याने प्रत्यक्ष कोणताही चमत्कार न करता केवळ प्रेम आणि सेवेने लोकांचे दुःख दूर केले. तो कोणाकडूनही धन किंवा आदर घेत नव्हता. तो पूर्णपणे आता निष्काम झाला. कालांतराने त्याची आनंदाची भावना परत येऊ लागली की त्याला समजले की त्याने शक्तिहीन होऊन जी सेवा केली ती शक्तिशाली असताना केलेल्या तपापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ नक्कीच होती. मृत्यूच्या वेळी यमराजाने स्वतः त्याचे मग मात्र स्वागत केले. यमराज म्हणाले, हे विश्वजित, तू नियतीला हरू शकला नाहीस, पण तू प्रेमाने कर्माच्या कर्जावर विजय मात्र मिळवलास. तू आम्हाला आता शिकवलेस की नियतीचा नियम मोडणे हे नक्कीच पाप नव्हे, पण नियतीचे नियम प्रेम आणि सेवेने प्रत्यक्ष स्वीकारणे हाच प्रथम मोक्ष आहे. मग विश्वजितला आता अंतिम शांती मिळाली. तो मोक्ष प्रवाहात विलीन झाला आणि त्याचे प्रत्यक्ष त्याने कर्माच्या चक्रातून स्वतःला मुक्त केले. आता या कथेतील नवीन आणि मुख्य शिकवण जी तुम्हाला प्रथम लक्षात ठेवायचं आहे आणि ती लक्षपूर्वक तुम्ही ऐकली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे नियतीला हरवण्याचा प्रयत्न करू नका, कारण आयुष्यात आलेल्या दुःखाला आणि संकटांना शांतपणे तुम्ही स्वीकारा, कारण ती नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे.
नियतीला बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचे मोठे आध्यात्मिक कर्ज फेडावे लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमाने केलेले कर्म हेच प्रथम अंतिम मोक्ष आहे. शक्ती आणि सिद्धीने केलेले कर्म अहंकार प्रथम निर्माण करते, पण निस्वार्थ प्रेम आणि करुणेने केलेली सेवा हे असे कर्म आहे जो कोणताही धागा निर्माण करत नसते. प्रेम हेच कर्माचे एकमेव खंडन आहे. आता तिसरी गोष्ट आहे भीती सोडणे, कारण हाच खरा तुमचा विजय आहे. तुमच्या तपस्येपेक्षा किंवा पूजेपेक्षा तुमच्या मनातील शांती सर्वात महत्त्वाची आहे. आणि प्रत्यक्ष आनंदी असणे, निस्वार्थ सेवा करणे आणि भीती सोडणे हाच आत्म्याचा अंतिम नक्कीच विजय आहे. तर प्रेमळ मित्रांनो, ही सुंदर कथा इथे संपत नाही. अजून यापुढे नक्कीच ही कथा आहे. फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आता ध्रुपद तपस्वीने मोक्ष सोडण्याचा निर्णय तर घेतला आणि मार्गदर्शक प्रकाश बनून तो सृष्टीत परतला. पण त्याला अजून एक अंतिम सत्य कळवायचे होते, ते म्हणजे परमेश्वरांचे अंतिम रूप काय आहे. मग ध्रुपदचा प्रकाश कण आता विश्रांती क्षेत्र सोडून परमप्रकाशाच्या सीमेवर स्थिर झाला होता. यावेळी त्याच्यासमोर कारण शरीर उभे होते. कारण शरीर, ध्रुपदा, तू सर्व परीक्षा उत्तीर्ण केलीस, तू अहंकार, वासना आणि दोष सोडला, पण अजूनही तुझ्यात एक अंतिम बंधन आहे, ते म्हणजे तुझ्या इच्छेचे बंधन. कारण शरीर, प्रत्यक्ष तू सेवा करण्याची इच्छा ठेवलीस, तू जगाचे दुःख दूर करण्याची इच्छा ठेवलीस. जोपर्यंत ही अंतिम इच्छा पूर्ण होत नसते तोपर्यंत तू परमेश्वरांच्या अंतिम रूपात विलीन होऊ शकत नाहीस. यावर ध्रुपदने शांतपणे विचार केला. त्याला समजले की सेवा करण्याची इच्छा ही सुद्धा एक प्रत्यक्ष अपेक्षाच आहे. त्याने आपल्या अंतिम इच्छा अर्थात इच्छेचाही त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या कारण शरीराला प्रेमाने प्रत्यक्ष निरोप दिला आणि म्हणाला, मी जगाचे दुःख दूर करणार नाही, तर मी फक्त प्रेम आहे. हा अंतिम त्याग नक्कीच करता ध्रुपदचा प्रकाश कण अजून तेजस्वी झाला आणि तो थेट परमप्रकाशामध्ये प्रवेश करू लागला. मग परमप्रकाश कोणत्याही रंगाचे, आकाराचे किंवा वेळेचे क्षेत्र नव्हते. ती शुद्ध जाणीव होती. या प्रकाशात विलीन होताच ध्रुपदने 7 अद्भुत अवस्था अनुभवल्या. प्रथम म्हणजे न मीची अवस्था. आता लक्षपूर्वक ऐका. ध्रुपदला त्याची स्वतःची ओळख पूर्णपणे विसरली. तो ध्रुपद तपस्वी, मार्गदर्शक हे काहीच नव्हता, तो फक्त असणे होता. आता दुसरी गोष्ट न भेदची अवस्था. त्याला मी आणि तू, देव आणि भक्त, काळ आणि वेळ यातील कोणताही फरक जाणवला नाही. सगळे काही प्रत्यक्ष तिथे मात्र एकच होते. आणि तिसरे म्हणजे अखंड प्रेम. या प्रकाशात त्याने अखंड प्रेम, आनंद आणि शांतीचा अनुभव घेतला. हे प्रेम जगातील कोणत्याही प्रेमापेक्षा 1000 पटीने शुद्ध होते. त्याला समजले की परमेश्वरांचे अंतिम रूप हे नक्कीच प्रेम आहे. आणि चौथे म्हणजे अनादी अस्तित्व. त्याला आता समजले की तो कधीही जन्माला आला नाही आणि कधीही तो मरणार नाही. तो प्रत्यक्ष नेहमीच होता आणि नक्कीच राहील. या विसर्जनानंतर ध्रुपदचा प्रकाश कण परमेश्वरांच्या अखंड अस्तित्वाचा भाग बनला. आता या अंतिम विलीन तेजस्वी ध्रुपदला परमेश्वरांचा अंतिम आणि गूढ संवाद ऐकू आला. हा संवाद शब्दात नव्हता तर ज्ञानाच्या लहरीत होता. परमेश्वर म्हणतात, प्रत्यक्ष माझ्या प्रिय अंशा, तू आता माझ्याशी एकरूप नक्कीच झालास. आता तुला समजले आहे की मी कोण आहे. मी नक्कीच म्हणजे काय. मी सृष्टीचा निर्माता नव्हे, मी सृजन आहे. मी तो प्रवाह आहे जो नेहमी वाहत असतो. मी न्यायाधीश नाही, मी संतुलन आहे. मी फक्त कर्माचा नियम कायम ठेवतो. मी आनंदी शांतता आहे आणि त्याचवेळी मी नृत्य आहे. माझे सर्वात मोठे रूप म्हणजे तू. मी तुझ्यातून स्वतःचा अनुभव घेतो. तू दुःखी होतोस तेव्हा मी तुझ्यासोबत दुःखी होतो. तू आनंदी होतोस तेव्हा मी तुझ्या आनंदात विलीन होतो. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे, कारण तुझे हे अस्तित्वच माझ्या अस्तित्वाला अर्थ देते. मग परमेश्वरांशी एकरूप झाल्यानंतर ध्रुपदने आपले संपूर्ण जीवन आणि सर्व तपश्चर्या एका क्षणात पुनर्मूल्यांकित केले. त्याला समजले की त्याने यमलोकात पाहिलेले सगळे ज्ञान, ते म्हणजे मृत्यू, कर्म आणि पुनर्जन्म, हे फक्त खेळ होता. तो प्रत्यक्ष खेळ त्याला प्रेम आणि करुणेचे अंतिम सत्य समजण्यासाठी रचला गेला होता. त्याला समजले की माल फिरवणे किंवा कठोर तप करणे हे फक्त प्रवासाची तयारी नक्कीच होती. अंतिम गंतव्यस्थान हे प्रेम आणि निस्वार्थ सेवा होती. या नक्कीच ज्ञानानंतर
ध्रुपद आता परमेश्वरांचा अंशने सृष्टीला एक अंतिम संदेश दिला. अंतिम मोक्ष म्हणजे केवळ मुक्ती नव्हे, तर अखंड प्रेम नक्कीच बनणे. तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कराल ते प्रत्यक्ष फक्त तुम्ही प्रेमाने करा. कोणाला माफ करा तेव्हा प्रेमाने करा. कोणाची सेवा कराल तेव्हा देखील ते प्रेमाने करा. तुम्ही ज्या क्षणी प्रेम बनता त्याच क्षणी तुम्ही परमेश्वर बनून माझ्याशी एकरूप होता. मग या कथेतील नवीन आणि मुख्य शिकवण एवढीच की परमेश्वराचे अंतिम रूप हे नक्कीच प्रेम आहे आणि इच्छांचा त्याग ही अंतिम परीक्षा आहे. प्रत्येक आत्मा म्हणजे परमेश्वरांचा अनुभव असतो. हे यातून आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. पण यापुढे अजून काही गोष्टी आहेत ती तुम्ही लक्षपूर्वक नक्कीच ऐकल्या पाहिजेत. आता लक्षपूर्वक मात्र तुम्ही ही कथा ऐकली पाहिजे. बघा, ध्रुपदचा जागृतीचा प्रकाश आता सृष्टीत कार्य करत होता. त्याचा उद्देश लोकांना जीवनातील उद्देशाचा अर्थ समजावणे हा प्रत्यक्ष होता. परंतु एके दिवशी त्याने काळमंडळ मध्ये प्रवेश केला, जिथे कालगणक बसून प्रत्येक जीवाच्या कर्माच्या फलाचा वेळेचा हिशोब करत होते. ध्रुपदने काळ अर्थात गणकांना विचारले, हे ज्ञानियोंनो अर्थात ज्ञानियांनो, मी पाहतो की दोन माणसे सारखेच परिश्रम करतात, पण एकाला लगेच मोठे यश मिळून जाते तर दुसऱ्याला अनेक वर्षे संघर्ष करावा लागतो ते यश मिळवण्यासाठी. नियती त्यांच्या प्रयत्नांना वेगवेगळा वेळेचा धागा का जोडते? अर्थात गणकांचा मुख्य अधिकार कालनाथ हसला आणि म्हणाला, हे जागरूकतेच्या प्रकाशा, यश आणि अपयश हे केवळ एक फळ आहे. त्या फळापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ हा माणसाच्या मागील संचित इच्छेवर आणि कर्जावर प्रथम अवलंबून असतो. कालनाथने ध्रुपदला दोन वेगळ्या आत्म्यांच्या वेळेच्या गणितचे दर्शन घडवले. आता प्रथम होते विराट म्हणजे त्वरित फळाचा हिशोब म्हणजे लवकर यशस्वी होणे. विराट नावाचा एक तरुण होता. त्याने अत्यंत कमी वेळात मोठा उद्योग उभारला आणि त्याला प्रचंड असे भरभरून यश मिळाले. काल गणकांचा हिशोब नक्कीच ऐका. विराटने मागील जन्मात चांगली कर्म उदाहरणार्थ दान धर्म निस्वार्थ सेवा खूप केली होती, पण त्याला त्या कर्मातून लौकिक सुख मिळवण्याची इच्छा नव्हती. त्याने फळ प्रत्यक्ष फक्त ते संचित ठेवले होते. या जन्मात काय झाले? या जन्मी तो जेव्हा उद्योग सुरू करतो तेव्हा त्याची मागील पुण्याई लगेच जमा होते, त्यामुळे त्याचे यश लगेच त्याला मिळून जाते. परंतु वास्तव्य एवढंच, या यशात त्याचा या जन्मातील प्रयत्न फक्त निमित्त असतो. हे त्वरित मिळालेले यश म्हणजे त्याचे बँक बॅलन्स असते, जे प्रत्यक्ष त्याला खर्च करावे लागते. एकदा ते संचित पुण्य संपले की त्याला यश मिळणे थांबते आणि त्यानंतर त्याच्या सध्याच्या कर्माचे फळ सुरू होते. त्वरित यश हा काही वेळा अंतिम बोनस असतो. मग प्रशांत नावाचा दुसरा तरुण होता. तो विराटपेक्षा जास्त कष्ट करायचा आणि योग्य पद्धतीने कष्ट करायचा, पण त्याला सतत अपयश मात्र त्याच्या नशिबी सतत पडत होते. काल गणकांचा हिशोब लक्षपूर्वक आता इथे ऐका. प्रशांतने मागील जन्मी चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची कर्म केली होती, पण त्याची पाप म्हणजे कर्मे उदाहरणार्थ कर्ज, विश्वासघात, अहंकार ही जमा होती आणि पुण्यकर्मे खूप कमी होती. या जन्मात काय झाले तर प्रशांतला या जन्मी जे अपयश मिळते तो त्याच्या मागील पापांचा दंड असतो. यश मिळवण्यापूर्वी त्याला कर्म कर्ज फेडावे लागते. तो प्रत्यक्ष जो काही प्रयत्न करतो तो प्रयत्न त्याचे मागील कर्ज फेडण्यास खर्च नक्कीच होत असतो. पण वास्तव्य एवढेच, ज्या क्षणी त्याचे मागील कर्ज पूर्ण फेडले जाते त्या क्षणी त्याचे प्रयत्नफळ देऊ लागतात. त्याला उशिरा यश मिळते, पण ते यश स्थायी असते आणि ते यश प्रत्यक्ष त्याला आत्मिकदृष्ट्या समृद्ध करते. विलंबित यश ही सोन्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया असते, हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. मग ध्रुपदला आता योग्य पद्धतीने समजले की प्रत्यक्ष यश उशिरा किंवा लवकर मिळणे ही तर भगवंतांची इच्छा नव्हे, तर काळ नक्कीच गणकांचे गणित आहे. कालनाथने वेळेचे गणित असलेले 3 अंतिम नियम सांगितले. नियम पहिला म्हणजे फळाची आसक्ती हीच वेळेची गती असते. जेव्हा तुम्ही एखादे कर्म फळाच्या तीव्र इच्छेने करता तेव्हा ते कर्म लगेच फळ देते, पण हे फळ क्षणिक असते. उदाहरणार्थ वाईट मार्गाने मिळवलेला पैसा लगेच मिळतो, पण तो लवकर देखील जातो.
आत्मिक परिणाम म्हणजे फळाची आसक्ती आत्म्याला पुन्हा पुन्हा त्या भौतिक सुखामध्ये अडकवते. आता नियम दुसरा म्हणजे निस्वार्थता. हीच वेळेची बचत असते. यातून शिकवण एवढीच, जेव्हा तुम्ही कर्म निस्वार्थपणे करता, कोणाकडून काही न घेता, तेव्हा ते कर्म त्वरित फळित होत नसते, तर ते मोक्षाच्या खात्यात जमा होते. त्यामुळे तुम्हाला जन्मानंतरच्या कर्माचे प्रत्यक्ष कर्ज फेडण्यास मदत होते. आणि आत्मिक परिणाम म्हणजे जे लोक इतरांसाठी खूप काम करतात आणि त्यांना फळ प्रत्यक्ष मिळत नसते, त्यांच्या आत्म्याचे कर्ज या सेवेने त्वरित फेडले जात असते. आणि नियम तिसरा म्हणजे वेळेचा धागा. हा शिकवण्यासाठी नक्कीच असतो. ज्यांना उशिरा यश मिळते त्यांना या वेळेत धीर, नम्रता, संघर्ष आणि मनुष्याचे योग्य काय ते सत्य शिकवले जाते. हे ज्ञान त्यांना पुढील जीवनात मोक्ष प्राप्तीसाठी नक्कीच भरभरून अशी मदत करत असते. आत्मिक परिणाम म्हणजे ज्यांना लवकर यश मिळते त्यांना सहसा अहंकार होतो आणि ते आध्यात्मिक ज्ञान शिकू शकत नाहीत. आता चौथा भाग म्हणजे उद्देशाचा प्रकाश आणि अंतिम कृती. द्रौपद आता या ज्ञानाने पूर्णपणे शांत झाला. त्याला आता पूर्णपणे ज्ञान झाले आणि समजले की जगात अन्याय असं काहीच नाही, फक्त अखंड संतुलन आहे. त्याने कालनाथला नमस्कार केला आणि आपले जागृतीचे कार्य पुन्हा सुरू केले. द्रुपदचा अंतिम संदेश एवढाच की माझ्या प्रिय अंशा, तुला यश लवकर मिळो किंवा यश तुला उशिरा मिळो, त्याबद्दल तू चिंता करू नकोस. तुझे यश विलंबित असेल तर समजून घे की मागील मोठी पापे फेडली जात आहेत आणि तुला स्थायी ज्ञानाने समृद्ध केले जात आहे. तुझे यश त्वरित असेल तर समजून घे की मागील पुण्याही संपून आता नवीन कर्माचा हिशोब नक्की सुरू होणार आहे. तू फक्त आता एकच काम कर. आज आणि या क्षणी तू जे काही करत आहे, ज्या क्षेत्रात योग्य ते कष्ट करत आहेस, ते पूर्ण प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि फळाची थोडी अपेक्षा न ठेवता कर. तुझे प्रेम आणि सेवा हे तुझ्या कर्जाला शून्य करेल आणि तुला लवकरात लवकर मोक्षाच्या मार्गावर नक्कीच घेऊन जाईल. मग आता या सुंदर अशा संपूर्ण कथेमधून नवीन आणि मुख्य शिकवण आपल्याला एवढीच मिळते की यशाचा वेळ हा कर्माचा हिशोब असतो. यश उशिरा किंवा लवकर मिळणे हा तुमच्या मागील संचित म्हणजे पाप पुण्याचा हिशोब आहे. लवकर यश म्हणजे बॅलेन्स खर्च करणे आणि उशिरा यश म्हणजे कर्ज फेडणे असते. आता दुसरी गोष्ट म्हणजे विलंबित यश हे स्थायी असते. उशिरा मिळणारे यश हे संघर्षामुळे स्थायी, ज्ञानपूर्ण आणि विनम्रतेने भरलेले असते. ते आत्म्याच्या प्रगतीसाठी कधी उत्तम आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फळाची आसक्ती सोडा. कोणत्याही कर्माचे फळ त्वरित मिळावे याची मात्र इच्छा ठेवू नका. फळ प्रत्यक्ष कधी मिळेल याची चिंता सोडणे हाच अंतिम नक्कीच विजय आहे. तर या सुंदर अशा कथेमधून भरपूर अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या आहेत आणि या प्रत्यक्ष गोष्टी तुम्ही मात्र लक्षपूर्वक नक्कीच तुमच्या मनामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि त्या आत्मसात देखील केल्या पाहिजेत. तर आता भगवंत तुम्हाला बोलत आहेत की आता लक्षपूर्वक एक मी काय म्हणतोय या भरपूर गोष्टी म्हणजे या कथा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की तुमच्या मनामध्ये जो प्रश्न, जो संभ्रम निर्माण झाला होता की तुमच्या आयुष्यात दुःख का आली आहे, ते तर फक्त कर्माचा हिशोब आहे. त्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा प्रथम तुम्ही योग्य ते कर्म करा आणि भगवंतांची नक्कीच निस्वार्थ मनाने तुम्ही सेवा करा. बाकी जे काय तुम्हाला भगवंत देतील ते मात्र योग्य देतील यावरती देखील तुम्ही विश्वास ठेवा. बस या काही गोष्टी आपण जर नक्कीच समजून घेतल्या तर योग्य पद्धतीने नक्कीच तुम्ही आयुष्यात पुढे जाल. तर प्रेमळ मित्रांनो, आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्ही जितकाही वेळ देऊन ऐकला असाल त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आता प्रथम लक्षपूर्वक ऐका हा नक्की संदेश. जर तुम्ही इतका वेळ देऊन नक्कीच ऐकला असेल तर अजून एकदा धन्यवाद. आणि हो, प्रत्यक्ष तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला हा गोड व्हिडिओ शेअर नक्कीच करा.